मंडळी, कर्क आणि सिंह राशीच्या सप्तम स्थानामध्ये शनीची राशी असल्यामुळे शनी हा सप्तमेश ठरतो कर्क आणि सिंह राशीसाठी. सप्तमेश जेव्हा 12ही भावात कुंडलीच्या असतो तेव्हा कर्क आणि सिंह राशीच्या व्यक्तींसाठी काय परिणाम होतात हे आज आपण बघणार आहोत. तर शनी ग्रह सप्तमेश म्हणून जेव्हा प्रथम स्थानामध्ये असतो तेव्हा व्यक्तीचे स्वतःचे असे व्यक्तिमत्व जोडीदारापेक्षा कमी प्रभावी असते. विवाहामध्ये असमाधानी असतात ह्या व्यक्ती आणि आत्मविश्वास कमी असतो. जेव्हा शनी सप्तमेश बनून प्रथम स्थानात असतो तेव्हा शनी जेव्हा द्वितीय स्थानामध्ये असतो, सप्तमेश शनी जेव्हा द्वितीय स्थानामध्ये असतो, द्वितीय भावामध्ये असतो तेव्हा व्यक्तीच्या बोलण्यात कमीपणा असतो. व्यक्तीचा स्वभाव कंजूस असतो. आर्थिक स्तरामध्ये जोडीदारापेक्षा फरक असतो. जेव्हा सप्तमेश शनी कुंडलीच्या तृतीय भावामध्ये असतो तेव्हा जोडीदार प्रवास करणारा असतो. शेजारी पाजारी त्याची चांगली ओळख असते. भावंडांमार्फत विवाह होण्याची जास्त शक्यता असते. कर्क आणि सिंह राशीच्या सप्तमेश शनीबद्दल आपण माहिती बघत आहोत. चतुर्थ भावामध्ये जेव्हा सप्तमेश शनी असतो तेव्हा आईच्या दबावामुळे विवाह होतो आणि किंवा मनाविरुद्ध लग्नाची शक्यता जास्त असते. जेव्हा सप्तमेश शनी पंचम भावामध्ये असतो तेव्हा व्यक्तीचा प्रेमविवाह होण्याची शक्यता असते, पण लग्नामध्ये विवाहामध्ये असमाधानी असण्याची शक्यता असते व्यक्तीची. जोडीदार दर्जाने थोडा कमी वाटू शकतो. प्रेमविवाह होतो पण जोडीदार दर्जाने कमी वाटायला लागतो नंतर. जेव्हा सप्तमेश शनी कर्क आणि सिंह राशीच्या षष्ठ भावामध्ये असतो तेव्हा नोकरीतून ओळख होऊन असा विवाह झालेला असतो किंवा उशिरा विवाह होतो आणि वैवाहिक जीवनामध्ये थोडा ताणतणाव राहतो. सप्तमेश शनी जेव्हा सप्तम भावातच असतो तेव्हा स्थिर विवाह होतो आणि निष्ठा असते त्या विवाहामध्ये. जोडीदार जो असतो, अशा प्रकारे विवाह झालेला जोडीदार जो असतो तो प्रॅक्टिकल आणि जबाबदारी घेणारा असतो. सप्तमेश शनी जेव्हा अष्टम भावामध्ये जातो तेव्हा उच्च घराण्यातील जोडीदार असतो आणि वैवाहिक आयुष्य अगदी लांबपर्यंत जातं वैवाहिक आयुष्य, पण वैवाहिक जीवनामध्ये अप अँड डाऊन जास्त असतात. जेव्हा सप्तमेश शनी नवम म्हणजेच भाग्यभावामध्ये असतो तेव्हा भाग्योदय हा विवाहानंतर होतो त्या व्यक्तीचा आणि काही ठिकाणी सासरकडून मतभेद जाणवतात. सप्तमेश शनी जेव्हा दशम स्थानामध्ये असतो तेव्हा कामाच्या ठिकाणी ओळख होऊन विवाह झालेला असतो आणि या विवाहामध्ये सासरकडून मतभेद असतात किंवा तणाव असतात. सप्तमेश शनी जेव्हा लाभभावामध्ये असतो ही अत्यंत चांगली स्थिती आहे. म्हणजे कर्क आणि सिंह राशीच्या व्यक्तींच्या कुंडलीमधील सप्तमेश शनी जेव्हा लाभस्थानात असतो तेव्हा ही अत्यंत शुभ स्थिती मानली जाते. इच्छा सर्व पूर्ण होतात आणि वैवाहिक सुख चांगले लाभते. जेव्हा सप्तमेश शनी व्ययभावामध्ये असतो 12व्या भावामध्ये तेव्हा हा विवाह जो होतो तो खर्चिक विवाह असतो किंवा दूरच्या ठिकाणी विवाह जमतो किंवा जोडीदार जो असतो तो परदेशात असतो आणि इमोशनल डिस्टन्स राहते दोघांमध्ये. अशा प्रकारे शनी परिणाम देत असतो. सप्तमेश शनी वेगवेगळ्या ठिकाणी कुंडलीच्या 12 भावामध्ये असे परिणाम देत असतो. शनी उशीर करतो पण टिकणारा संबंध देतो. ही माहिती आपल्याला कशी वाटली? आपल्या कुंडलीतील सप्तमेश कोणत्या ठिकाणामध्ये बसलेला आहे नक्की कमेंट करा. धन्यवाद.